राजकारणात कायम सक्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिकेतील माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते। रवींद्र भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिनांक 18 मे रोजी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, कळंबोलीतील हॉस्पिटलमध्ये फळवाटप कार्यक्रम, परमशांती वृद्धाश्रम, तळोजा स्वामी आबानंदगिरी महाराज अन्नदान यांसारखे उपक्रम राबवण्यात आले। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून पुढील सामाजिक उपक्रमास सुरुवात केली। या आरोग्य शिबिर तपासणीत विविध आजारांवर उपचार करण्यात आले। या शिबिराचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला। अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त राजकीय पक्षातून सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी रवींद्र भगत यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती। यावेळी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, काँग्रेसचे नेते सुदाम पाटील, माजी नगरसेवक गोपाळ भगत, शेतकरी कामगार पक्षाच्या सरस्वती काथारा यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्ष मुळात आहे ना, हा सामाजिक चळवळीतला शेतकऱ्यांच्या बरोबर सुरुवातीपासून आम्हाला शिकवण्यात आहे। विकारांचा पाटील, जयंत पाटील, संत महारा पाटील, यांची शिकवण सुरुवातीपासून आम्हाला अशी आहे की आपण नागरिक जे असतील एक सामाजिक काम करतात, त्यांनी शिकवून सुरुवातीलाच आम्ही कोणताही वाढदिवस साजरा करत असतो ते समाजोपयोगी म्हणजे लोकांना उपयोगी काय पडलं त्या दृष्टीने आम्ही कार्यक्रम करतो। आत्ताचं साधारण उदाहरण आहे आरोग्य शिबिर आहे, ही गरज आहे। एवढा उन्हाळा म्हणजे आज मे महिना आहे, तो मे महिना हा नेहमीसारखा मे महिना नाही। याचं आज तुम्ही बघा तापमानाचा डिग्री असेल तर 43 डिग्री हा एवढ्या वर्षात कधीच झालेली। अशा तापमानाच्या याच्यावर आम्ही आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मोफत गोळ्या वाटप केलं। आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे जो आज हा उन्हाळा ज्या पद्धतीने 43 डिग्रीपर्यंत पोहोचलेला आहे, त्या हा उन्हाळा कसा कमी होईल जागरूक नागरिक माझे नगरसेवक होईल किंवा सालाबादप्रमाणे ह्या दिवशी मी वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम असा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम मी सातत्याने ठेवतो। मी माझ्या माध्यमातून त्यांना जे लागणारे डॉक्युमेंट्स असतात, म्हणजे माझे दोन्ही ऑफिस चालू असतात, त्यांना लागणारे दाखले वगैरे असतात, माझ्या ऑफिसमध्ये कार्यक्रम चालू असतात। त्यांना जी मदत लागेल, माझं ऑफिस सकाळी 10 वाजता चालू होतं, ऑफिस 10 वाजता चालू असतं। त्यांना जे शाळा चालू व्हायच्या अगोदरपासून ते शाळा सुट्टी पडली तरी माझं ऑफिस चालू असतो। त्यांना लागणारे दाखले असतील, कुठले काय डॉक्युमेंट्स असतील, शाळेचा दाखला असेल, शाळेमध्ये फीस कमी असेल, शाळेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सांगितलं गरजेचे सोयी मी माझ्या ऑफिसमध्ये करत असतो आणि करतो। तरी कामगार पक्षात हा संघर्ष होता सांगायला गेलं मी हा योद्धा म्हणून नाही आहे। शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली ना, ती मुळात संघर्षामधून झालेली आहे आणि शेतकरी कामगार पक्ष हा संघर्ष होता आहे। त्यांच्या घरामध्ये पाहिलं तर जो महाराष्ट्र परिस्थिती निर्माण आहे तर ही सत्ताच्या विरोधात आहे। विरोधात कोणी असू काही असू दे। आता तर या ठिकाणी जे माझे मदत होते ते 10 वर्ष या ठिकाणी आलेच नाही, तर ह्याला कोणत्या देशात मत टाकायचे असे अनेक लोक येऊन या ठिकाणी पैशाचा अमाप केला। परंतु मला असं वाटतं या ठिकाणी महाराष्ट्र काही काना असेल लाखांनी लागा 1.5 लाखांनी आमची अपेक्षा आहे शीट लागली 1,000 ठिकाणं असेल आणि 1,000 लोकांचं 1 लाखांनी काना आणि लागणार। या ठिकाणी आज आमचे सहकारी रवींद्र भगत यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण झालेलं नाही। सुरुवातीला रवींद्र भगत यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो। आज वाढदिवसाचं औचित्य साधत या ठिकाणी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। शेतकरी कामगार पक्षाची कायम शिकवण राहिलेली आहे की आपला कुठलाही कार्यक्रम असेल तर तो जनसामान्यांना, सर्वसामान्यांना या ठिकाणी उपयोगाचा असला पाहिजे, सर्वसामान्य जनतेच्या उपयोगिताचा असला पाहिजे। आणि त्याच पद्धतीतला हा कार्यक्रम आपण बघतो। आपला भाग हा रस्ते वाहतुकीनं गजबजलेला भाग आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ॲक्सिडेंट्स होत असतात आणि रक्ताची प्रचंड गरज लागते असते। आज रक्तदानाचं विविध कार्य त्यांच्या वाढदिवसाला होते। त्याचसोबत आरोग्यविषयक सुविधा खाजगी हॉस्पिटल्समध्ये गेलं तर सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत।
या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना आरोग्यविषयक सुविधा रवींद्र भगत यांनी उपलब्ध केलेल्या आहेत. आणि आजचा सगळ्यात कळीचा मुद्दा जो पर्यावरणाचा आहे, ज्याचे परिणाम आपण बघितलं की निवडणुकीच्या प्रचार दरम्यान प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नेता हा घामानं तपलेला असायचा. अगदी संपूर्ण ओलेचिंब कपड्यांसह ते प्रचार करत होते. हे सारे परिणाम वाढत्या वृक्षतोडीचे निसर्गावर आपल्या होणाऱ्या त्या ठिकाणी जो अत्याचार आहे त्याचे आहेत. आणि त्या अनुषंगानं कुठंतरी आपला खारीचा वाटा या पर्यावरणाच्या सुधारणेच्या दृष्टीनं द्यावा. त्यांनी वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एक अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढदिवसाचा सोहळा साजरा होतो आहे. मनापासून रवींद्र भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जे उपक्रम त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेले आहेत ते सारे उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होतील आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना धन्यवादही देतो. लोकांसाठी त्यांनी रक्ताची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून आरोग्याची सुविधा दिली आणि पर्यावरणाचं एक फायदा होत आहे. एक जागरूक लोकप्रतिनिधीचा हा वाढदिवस कलबोलीकरांच्या दृष्टीनं निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं साजरा होतो याचा अतिशय समाधान. धन्यवाद. आज या ठिकाणी माझे सहकारी रवींद्र भगत यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या साऱ्या सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना लाख शुभेच्छा देतो आहे. आणि या शुभेच्छा देत असताना सातत्यानं 1997 सालापासून आम्ही मंडळी एकत्र काम करतो आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम त्यांचं आत्तापर्यंत त्यांनी केलेलं आहे. आजच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल आणि गरीब गरजूंसाठी काही वह्या पुस्तकांचं वाटप असेल अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने या ठिकाणी ठेवलेला आहे. कलंबोलीचा एक नगरसेवक, कलंबोलीचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं सातत्यानं 5 वर्ष त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. लोकांच्या जनतेच्या प्रश्नासंदर्भात उपोषणाचा हत्यारही त्यांनी उपसलेला आहे आणि आपल्या कलंबोली वासियांच्या ज्या ज्या काही समस्या त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न या निमित्ताने केलेला हा कार्यकर्ता आहे. आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आज जे रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे त्या ठिकाणी अनेकांचे जीव वाचणार आहेत. कोविडच्या महामारीमध्ये आपण पाहिलं की ऑक्सिजनची किती कमतरता होती. त्या दृष्टिकोनातून त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि रुग्णांसाठी फळं वाटपाचा एक कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. असा सामाजिक चळवळीतला हा आमचा कार्यकर्ता. त्यांचं भविष्यात त्यांचं आरोग्य सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशीच परमेश्वर त्यांनी विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.